महायुती सरकारच्या मंत्रिपदाचा फॉर्म्युला संदर्भातली एक मोठी बातमी येते। मंत्रिपदाचा महायुतीच्या सरकारच्या मंत्रिपदाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झालाय। भाजपला सर्वाधिक 25 मंत्रिपद मिळणार आहेत, तर शिवसेनेला 9 कॅबिनेट आणि 3 राज्यमंत्रीपद मिळणार आहेत। राष्ट्रवादीला 6 कॅबिनेट आणि 2 राज्यमंत्रीपद मिळणार आहेत। शिवसेनेला नगर विकास खातं मिळण्याची शक्यता आहे, तर गृहमंत्रीपद भाजपकडेच राहणार असल्याची माहिती समोर येते आहे। आणि याविषयी अधिक माहितीसाठी जाऊयात, आपले प्रतिनिधी कपिल राऊत आपल्या सोबत आहेत। कपिल, एक मोठी बातमी, कारण महायुती सरकारच्या मंत्रिपदांचा फॉर्म्युला समोर आलाय। नक्कीच जी मीडियाच्या हाती खूप मोठी बातमी हाती आलेली आहे। जो फॉर्म्युला आहे मंत्रिपदाचा तो हाती आलेला आहे। जवळपास भाजप जो मोठा पक्ष म्हणून समोर आलेला आहे त्याला 25 मंत्रिपद मिळणार आहेत, तर शिवसेनेला 9 कॅबिनेट मंत्रिपद आणि 3 राज्यमंत्रीपद, तर अजितदादा गटाला 6 कॅबिनेट मंत्रिपद तर 2 हे राज्यमंत्रीपद मिळणार आहेत, असा हा फॉर्म्युला ठरलेला आहे। आणि जवळपास हा फॉर्म्युला निश्चित झालेला आहे। आणि ज्या गोष्टीवर रस्सीखेच सुरू होती आतापर्यंत ती म्हणजे गृहमंत्रीपद कोणाकडे जाणार, तर गृहमंत्रीपद हे भाजपच ठेवणार आहे असं दिसतं आहे। तर नगर विकास खातं जे आहे, जे महत्त्वाचं खातं समजलं जातं, ते खातं मात्र शिवसेनेकडे म्हणजे एकनाथ शिंदेच्या गटाने मिळणार आहे, अशी महत्त्वाची सूत्रलायक माहिती समोर आलेली आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्वांचं लक्ष या मंत्रिपदाकडे लागलं होतं। कसं असणार आहे फॉर्म्युला, कोण मंत्री असणार आहेत, या सर्व गोष्टीकडे लागलं होतं। आपण बघितलं की 5 तारखेला आता शपथविधी होणार आहे आझाद मैदानाला संध्याकाळी 5 वाजता। त्या शपथविधीला स्वतः नरेंद्र मोदी येण्याची शक्यता वर्तवली जात आहे। त्यामुळे हा शपथविधी जो आहे हा हाय व्होल्टेज असा राजकीय सोहळा असणार आहे आणि या सर्व सोहळ्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। त्याचबरोबर जे मंत्री शपथ घेणार आहेत ते कोण मंत्री असणार आहेत, त्यांचा फॉर्म्युला काय असणार आहे, याकडे सर्वांचं लक्ष होतं। आणि तो फॉर्म्युला जी मीडियाने समोर आणलेला आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता नवीन चेहऱ्यांना संधी मिळते का जुन्या चेहऱ्यांना संधी मिळते का, काही चेहरे बदलतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गावावरून परत येणार आहेत आणि परवा भाजपाचा नेता ठरणार। अगदी कपिल, मी तुम्हाला थोडंसं थांबवतोय, कारण आपल्यासोबत राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी आपल्यासोबत आहेत। अमोलजी, आपण बघतोय मंत्रिपदाचा फॉर्म्युला समोर येतोय आणि राष्ट्रवादीच्या वाट्याला 8 मंत्रिपद येतात असं दिसतंय या फॉर्म्युल्यानुसार। नाही, हे परवाच्या दिवशी दिल्लीमध्ये जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये JP नड्डा आणि अमित शहाजी होते। त्याच वेळेस त्या अगोदर आदरणीय अजितदादांनी, प्रफुल्लभाई, देवेंद्रजी या सर्वांनी बसून बैठक घेतली। त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला माझ्या माहितीप्रमाणे 10 कॅबिनेट आणि 6 राज्यमंत्रीपद अशी माझी माहिती आहे। तुम्ही 8 कॅबिनेट आणि 4 राज्यमंत्रीपद सांगताय, मला माझ्या माहितीप्रमाणे 10 मंत्री आमचे कॅबिनेट म्हणून शपथ घेतील आणि 6 मंत्री राज्यमंत्री म्हणून शपथ घेतील। अगदी अमोलजी, समजा जर 8 मंत्रिपद मिळाली तर राष्ट्रवादीला ही मान्य आहे का हा फॉर्म्युला? पक्षाच्या नेत्यांना मान्य आहे म्हणजे राष्ट्रवादीला मान्य आहे। आता 41 जागेमध्ये स्ट्राईक रेट नुसार पहिल्या क्रमांकाचा पक्ष प्रादेशिक पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे। त्यामुळे आमच्या सर्वांची अपेक्षा अशी आहे की 10 कॅबिनेट मंत्री, कारण मागे आम्ही 9 ते 10 कॅबिनेट मंत्रीपद घेतली होती। एक खाली होतं जयंत पाटील साहेबांसाठी, आता त्यांची इच्छा असेल तर येतील, तर स्वागत आहे त्यांचं पण। म्हणून 10 कॅबिनेट आणि 6 राज्यमंत्रीपद भेटावी अशी आमची कार्यकर्ता म्हणून इच्छा आहे। आणि शेवटी पक्षश्रेष्ठी काय ठरवतात त्यावरती डिपेंड आहे। अगदी अमोलजी, कोणकोणत्या खात्यांची तुम्ही मागणी केली होती पक्षांना आणि कोणकोणती खाती मिळणार आहे त्याबद्दल काय माहिती देऊ शकाल का? मागचीच खाती परत यावी, सामान्य प्रशासन पण आम्ही मागितलं होतं, गृह खातं पण मागितलं होतं, पण फायनान्स अर्थ खातं असेल, महिला बाल कल्याण असेल, अन्न औषध प्रशासन असेल, त्याच्यानंतर अन्न नागरी पुरवठा असेल, अशी जी खाती राष्ट्रवादीने सांभाळली, कृषी खातं असेल, तीच खाती राष्ट्रवादीला भेटावी। आणि माझी तर इच्छा आहे की गृह खातं सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला भेटावं। अगदी अमोलजी, धन्यवाद, तुम्ही झी24 ताशी बोला त्याबद्दल। आपण बघितलं हा जो फॉर्म्युला झी24 ताच्या हाती आलेला आहे, या संदर्भात अमोल मिटकर यांनी काय प्रतिक्रिया दिली ते आपण बघितलं। गृह खात्याची सुद्धा मागणी केलेली आहे, ते सुद्धा आपल्याला मिळावं असं त्यांनी म्हटलेलं आहे। तर 8 ऐवजी 10 कॅबिनेट मंत्रिपद ही राष्ट्रवादी काँग्रेसला मिळतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे। आणि आताच्या घडीची एक सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय की महायुतीच्या मंत्रिपदांचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झालेला आहे। झी24 तासवर हा फॉर्म्युला आपण बघतोय। भाजपला सर्वाधिक 25 मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे। शिवसेनेला 9 कॅबिनेट आणि 3 राज्यमंत्रीपद, राष्ट्रवादीला 6 कॅबिनेट आणि 2 राज्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे। त्यामुळे सगळ्यात जास्त मंत्रिपद ही भाजपच्या वाट्याला येतात आणि राष्ट्रवादीच्या वाट्याला ही एकूण 8 मंत्रिपद येतात। ह्या फॉर्म्युला आपण बघतोय।
महायुतीमधल्या मंत्रिपदांचा फॉर्म्युला आहे. 25 मंत्रिपदं ही भाजपला जाणार आहेत, शिवसेनेला 12 मंत्रिपदं जाण्याची शक्यता आहे, तर राष्ट्रवादीला 8 मंत्रिपदं जाण्याची शक्यता आहे. आणि त्यामुळे हा फॉर्म्युला जो आहे तो अमोल मिटकरी यांनी सांगितलं की आम्हाला 10 मंत्रिपदं मिळण्याची अपेक्षा आहे. मात्र आता दिल्लीमध्ये ज्या बैठकीमध्ये काय झालं हे बघणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. आणि ज्या पद्धतीनं भाजपला महायुतीमधला भाजप सर्वात मोठा पक्ष आहे, तसा मंत्रिमंडळातला सुद्धा भाजप हा सर्वात मोठा पक्ष होणारच होता. मात्र संख्या जी आहे किती मिळणार, कुणाच्या वाट्याला किती मंत्रिपदं येणार याविषयी जी चर्चा सुरू होती त्या संदर्भातला ही मोठी बातमी आपल्याकडे येते. भाजपला सर्वाधिक 25 मंत्रिपदं मिळणार आहेत, शिवसेनेला 12 मंत्रिपदं आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 8 मंत्रिपदं मिळणार आहेत. आता गृह खात्याची मागणी आपण बघितलं तर गृह खाते आहे, शिवसेनेचा सुद्धा आग्रह आहे, भाजप सुद्धा आग्रह आहे. आणि आता अमोल मिटकरींनी सांगितल्याप्रमाणे राष्ट्रवादी सुद्धा गृह खात्याची मागणी केलेली आहे असं अमोल मिटकरींनी सांगितलं. आणि त्यामुळे आता जर फॉर्म्युला बघितला तर आता भाजप हा मंत्र्यांच्या संख्यामध्ये 25 वर असणार आहे.